वार्षिक श्राद्ध आहे. भरपूर लोकांना, आम्हाला पण सगळ्यांना आमंत्रण आहे. आपण जायचं आहे 8 तारीख. मला काय सांगायचं आहे, त्या संगती म्हणून याच्यामध्ये येतो. नाहीतर येत नाही का. मला थोडंसं वाईट वाटतं की मी आज आमचे इतका आनंद पण आम्हाला परमेश्वर हा आनंद भोगा आतापर्यंत दिला, पण आता एकदम मिळत त्याची गॅरंटी ही अवस्था नाही. प्रत्येकाला उपजेते नाचते पुनर्गती दिसे हे घटकाय तसे परिपूर्ण. दुःख करायचं नाही, त्याला ठेवत तर आहे. आता माझी चिंता कुणाला केला, तो ठरविणार मला किती हे करायचं किती करायचं. आपण कशाला चिंता करायचं, आनंदानं काय करायचं. भजन कीर्तन बघा, किती जर तुम्हाला इच्छा असेल तर मार्ग दिसतो. इच्छा पाहिजे तुमची जबरदस्त. मी बरेच वर्षापूर्वी मला जमल नाही जमल, मी भावार्थ रामायण ऐकता मला. आता 2 महिन्यानं सुरू झाले. महाराजांनी म्हटलं तुम्ही जर मला वाचायला येतो म्हटलं चालू करूया. रोज माझं तास 2 तास एकच महाराजांना काय त्यांना बुद्धी सुचली. महाराज म्हणले आपण इथं भागवत चालू करूया आणि आठवड्यातून 2 दिवस भागवताचं पाठ चालू करूया. नाही म्हटलं 10-15 माणसं येतात. आज हे कुणी केलं मी करतो म्हटलं तर होणार नाही. नाही बरं, म्हणून तुकामने घालून तयावरी भार माणसाला वाटतंय मी करतोय, मी केलं म्हणजे चांगलं झालं म्हणजे म्हणतोय मी केलं, वाईट झालं आणि चांगलं झालं तर तुला देवान करून की येतोय काय. तो निवड दाखवताना सुद्धा त्या भगवंताला जर अर्पण केला नेतोय काय नाही. पण ह्या भगवंताच्या कृष्णार्पण का म्हणायचं, तुम्ही जेवल्याला सुद्धा ते कृष्णार्पण देवाला मिळते. हे एक सूत्र आहे बरं का. एक भगवंताच्या याच्याचं सूत्र आहे. प्रेमसूत्र दोरीने येतो तिकडे जातो आहे. थोडं सोपं आहे का. प्रेम म्हटल्यानंतर नेतो तिकडे जातो आहे. काय नामदेवरायांच्या पाठीमागे देव पाहत आले, त्यांच्या चरणाची धूळ अंगाला लागावं. तुम्ही तसं त्यानं ठरवायचं आहे. तर मला एकच सांगायचं आहे, संसार हा होत असतो, परमार्थ करावा. मग कुणाचा परमार्थ झाला. आता या माणसानं 12 वर्ष महिन्याची वारी केली, चालत सगळं मालिका रोजचा नियम आणि ते सगळं पाहतात. कशामुळं तिने निष्ठेने केलं. आता काल परवा तिने निष्ठेनं या वयात निष्ठेनं पंढरीची वारी. त्यांना विचारलं तुम्हाला काय काही नाही. निष्ठाबाई आमचं कसं आहे निष्ठे नाही, आमच्या निष्ठानिष्ठी भावा. तुका हरी तुका म्हणे नको वरभंग सेवा, तुका म्हणे नको वरभंग सेवा. त्यावेळी माझी सेवा भावशुद्ध भावनेला तर आत्माला काही कमवून देणार नाही. आमचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर आम्ही चोऱ्या घ्या पात्र घ्या घरी घेतला सांगू नये ते सांगायचं का. तुझी चिंता त्याची सर्व
बुद्धिरक्षणता जाणत आहे. सकळ जीवांचा करतो सांभाळ तुझं मोकळी जायचे. दगड फोडायचे गुंड वगैरे बघितला मी आता ते, तर त्या गुंडाच्या मध्यभागी ज्या गुंड फोडला तिथं पाणी आणि बिडकी तुझी कुणी व्यवस्था केली हो? भगवत व्यवस्था करतो आपला तर श्रद्धा नाही म्हणून आपली श्रद्धा हा पाहिजे. आणि तो असेल एकच सांगायचं आहे, तुम्ही इतकं आनंदी आनंद भोगता. आपण पण म्हणतो विचार करण्यासारखं 7 दिवस सप्ताह करताना एकेकाला नाकेलं येते. आम्ही महिनाभर आनंदाचे लाडू आणि हे लाडू आहे ते कुणाला मिळत नाही. आमची मेहनतीकर आणि भडगावकरांनी हा मार्ग जाऊन गेले आणि दयानिधी देते. पण असाच आनंद भोगा घ्यावा काय ते कुणाला तर बोलते. आणि आनंद ते तिचा मुकिया जीवाचा बहिऱ्या कधी काढे तुका म्हणे व्रत होती तरणे रे. कसं आहे काही कुठचा त्रास घेतला मला शेवटच्या महिन्याच्या वाढला मला त्रास होऊ लागला. पण मी हरिपाठ चुकला नाही, आकडा चुकला नाही, कीर्तन चुकलं नाही. जोपर्यंत घरायचं तोपर्यंत घडायचं. काड्याचे कीर्तन मला गेल्या नात्यानं पण तिथं सगळं चालत गेल्याच्या पर्याय नाही. रिक्षापेक्षा काय नाही. महाराज म्हणाले या तुम्ही मला सुचते आम्ही पुढं पण केलं सोडलं नाही का मनुष्य ते परत नाही आहे. या देहातली बळे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलंबून दिला. त्या देहामध्ये देवच होतो म्हणते ते देव तू. म्हणून या देहाचा लय चोच पुरवायचं नाही. कधी नाही कधी त्याला काढी लावायचं काय लक्षात आलं काय. म्हणून देहावर उदास होऊन भक्ती करायची. मी अनेक वेळा सांगतो मला हे सगळं महिना मला आता बघितलं. आमचे घरातले काय म्हणायचे मला जमत नाही तर कशाला जाता. हे मला टॉनिक काय म्हटलं टॉनिक इथं आलं मला 2 तास सेवा ऐकली की माझं अंतःकरण भरून येते. अंतःकरण सेवा सोडायची नाही म्हणलं जमत तेवढे सेवा करायच्या. मला महाराज रागाला आले. माझ्या आषाढीची वारी चुकली म्हटलं काल दसमीला म्हटलं घरातल्या सगळ्यांनी घेतल्या आणि पंढरपूरला जाणार. पांडुरंगाला मला दर्शन दिलं व्यवस्थित. थोडा त्रास होणार बिन त्रासाचं काय होणार नाही आहे. महाराज म्हणजे तुम्ही कशाला त्रास देतात. आता आमचा बेभरोशी काम आहे. माझी इच्छा होती की पांडुरंगाचं दर्शन घेऊन यायचं आणि आपली वारी पण वारशीची वारी झाली. गेलो पांडुरंगाने आम्हाला दर्शनची व्यवस्था केली. सगळं झालं. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. इच्छा पाहिजे जबरदस्त मार्ग दिसतो बरं का. मला राहून असं वाटतंय की आमच्या गावाबद्दल पहिल्यापासून मी 20 रुपयाला कीर्तन केलं. का बाप मला 20 रुपयाला लोकांनी भाऊसाहेब पाटील म्हणा आनंद आंबेडकर आणि आमचे काजी महाराज गुरु महाराज रे कधी काय विचारानं 2-3 कीर्तने केली. तुम्ही एवढं दिलं तेवढं दिलं काय महाराज काय नाही. पण त्यांना काय कमी केलं काय. देवानं भरपूर दिलं. मागणाऱ्याला काय मिळत नाही. न मागणाऱ्याला मिळते बरं का. तुम्ही निष्ठेनं श्रद्धेनं वारी करा. ज्याला जमल त्याला हा मनुष्य दुर्मिळ आहे. ज्याला जमत नाही तुम्ही महिन्याची वारी करा. ज्याला जमत आहे ना जमत नाही राहते. पण
मला सुद्धा महिन्याची वारी कशी घडली तेव्हा भिकूभाऊ आमच्या घरावर होते. बापू महाराजांनी मला सांगितलं तुम्ही कीर्तन दिलं मला वाळवंटातलं आणि त्या कीर्तनमध्ये माऊली म्हणली अशा माणसाला तुम्ही का सोडता 28 वर्ष महिन्याची वारी काय आणि काय पाहिजे देवाने संसार काय असू दे आज मिळत आहे ना जाईल पण हे मिळत आहे परमार्थ मिळता येत नाही. परमार्थ महाधन दोन्ही देवाचे हे महाधन आहे ना देवाचं चरण जोडलं जाते अशी काय भक्ती आहे. थोडक्यामध्ये मला काय म्हणायचं आहे त्याला तुमची टायमिंग नियमापेक्षा जास्त घेतली. माझ्या अंतकरणावर माझं मी हात भरून गेलोय का तर तुमचं आमची मला गॅरंटी वाटत नाही. माझी कळकळ ही विनंती आहे तुम्हाला एक मला जेवढा याच्यात पण माझा टायमिंग घालता तेवढे घालवा ते तुमच्या बरोबर येणार इतर काही येणार नाही. काय ते सगळं इतर होऊन जायचं रावणासारखं काय नेता नाही थोडी तुम्हाला नेता येत नाही. तुम्ही म्हणाल आता आम्हाला सुद्धा प्रवेश घरात दिले जुळ्या घेण्या पातळ घ्यावे विकणारा आज मला परमेश्वरात गेले पण मी त्यातलं काय देऊ शकतो काय पण हे देऊ शकतो मी हे शकतो त्याच्यात पण वाटतं करीन. कारण मला एवढं सांगायची विनंती करून आपल्या गावाचा महिन्याचा सप्ताह आनंदाने खेळीन कुणाचं काय चुकलं मागलं तरी सुद्धा खबर आहे असं नाही असं म्हणून हे होईल परमार्थ करा. परमार्थ होय त्याचं नाही आहे परमार्थ सगळ्यांनी मिळून करायचा आहे. मग हा परमार्थ करता काय अडचण येणार काय होणार पण ते सोडवणार. मला एक विनंती आहे की जेवढं तुम्हाला ते ह्याचं करता येईल तेवढं करा. एवढं म्हणून मी पुढच्या पुढे हे करतो. ज्ञानेश्वर महाराज